मित्रांनो नमस्कार. आता संस्कारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. एक क्लायंट आले आणि क्लायंटचे मित्र होते. ते आले आणि म्हणाले की सर म्युच्युअल फंडमध्ये माझं नुकसान झालं, माझा लॉस झाला 1 वर्षामध्ये. मी म्हणलं म्युच्युअल फंडमध्ये तर लॉस होण्यासारखं काही नाही आहे, असं कसं काय नुकसान झालं मला जरा सांगा. मग ते म्हणाले सर मी 1 वर्षापूर्वी एका स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली, म्हणजे SIP सुरू केली 10,000 पर मंथ. ठीक आहे. आणि सुरुवातीला SIP करत गेलो तर माझे पैसे वाढत गेले, पण जसे 9, 10, 11 महिने झाले माझ्या गुंतवणुकीला, त्याच्यानंतर माझे पैसे कमी 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 व्हायला लागले. म्हणजे ज्यावेळेस माझ्या SIP ला 12 महिने झाले, म्हणजे गुंतवणूक झाली 1,20,000 आणि मला पैसे दिसायला लागले 1,10,000 आणि मग अजून पैसे खालती जातील म्हणून मी ते पैसे विड्रॉल केले आणि अशा पद्धतीने माझं 10,000 रुपयांचं नुकसान झालं. त्यांना म्हणालो की हे पैसे तुम्हाला 1 वर्षासाठी लागणार होते का? ते म्हणले नाही. मग म्हणलं तुम्ही 1 वर्षासाठी पैसे लागणार नाही तर तुम्ही का काढले? म्हणले पैसे कमी व्हायला लागले. ठीक आहे. मग दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला 1 वर्षात जर तुम्हाला पैसे काढायचे होते तर तुम्ही स्मॉल कॅप फंड्समध्ये काय इन्व्हेस्टमेंट केले? नाही म्हणे सर मी न्यूजपेपरमध्ये वाचलं आणि त्या स्मॉल कॅप फंड्स खूप चांगले रिटर्न देतात आणि मी इंटरनेटवर पण चेक केलं आणि त्याच्यामध्ये स्मॉल कॅप फंड्सनं खूप भरभरून रिटर्न्स दिले होते, म्हणून मी स्मॉल कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली. ठीक आहे. तर मित्रांनो ह्या अशा गोष्टी घडतात. आपल्याला पैसे कधी पाहिजे हेच माहिती नाहीये आणि आपण गुंतवणूक करतो आणि तेही एकाउंट्स फंड्समध्ये, तेही सगळ्यात हाय रिस्क हाय रिटर्न स्मॉल कॅप फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो. मग म्हणजे आपण गुंतवणूक करताना आज आपण एखादी कुठली वस्तू घेत असताना आपण एवढी चौकशी करतो, मग गुंतवणूक करताना आपण असं रॅन्डम का करतो किंवा आपण सिरियसली का गोष्टी करत नाही? कुठंतरी ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. प्रॉपर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा आधी आणि त्याच्यानंतर आपलं गोल काय आहे ते लिहून काढा. त्याचा टाइम होरायझन किती आहे ते लिहून काढा. त्याच्यानंतर तुमची रिस्क घ्यायची ताकद किती आहे, किती तुम्ही रिस्क घेऊ शकता हे थोडंसं मनामध्ये डिसाईड करा. त्याच्यानंतर ॲसेट अलोकेशन करा आणि त्यानंतर तुमचा वेल डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करा. आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर एखाद्या म्युच्युअल फंड ॲडवायझरकडे जाऊन तुम्ही प्रॉपर सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंग करून तुमचा वेल बॅलन्स्ड पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडचा बनवा. ठीक आहे. तुमच्याकडे जर म्युच्युअल फंड ॲडवायझर नसेल तर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. थँक्यू.